तर आपण पाहतोय चंद्रपुरातील पारडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून 80 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। 2 महिन्यापूर्वीचा पोषण आहार असल्यानं विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची माहिती कळते आहे। तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय चंद्रपुरातील पारडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे। 80 विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली आहे। 2 महिन्यापूर्वीचा पोषण आहार असल्यानं या विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची माहिती कळते आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनीष रक्षमर आहेत। मनीष, अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे। या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली, नेमकं काय घडलंय? दीपाली, 4 तारखेला रोजी शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना उकडलेला चणा, तिखट, मीठ लावून दिले होते, परंतु दिलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळेस उलट्या, हगवण, ताप येणे सुरू झाले। परंतु व्हायरल फेवर असल्यामुळे ताप आलेला असला या उद्देशाने पालकांनी पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नाही। दिनांक 5 रोजी विद्यार्थी शाळेत आले त्यावेळेस त्यांना उलट्या आणि हगवण चालू झाले। काही विद्यार्थ्यांना सावली ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आणलंय, तर काहींना तिथे जागा नसल्यामुळे मूल तालुक्यातील जिल्हा उपरुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे। आणि इथल्या डॉक्टरांच्या टीमने म्हणजे चांगले प्रयत्न करून त्यांना दुरुस्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत। दीपाली, धन्यवाद मनीष, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर एक धक्कादायक घटना आपण पाहतोय, चंद्रपुरात घडलेली आहे। 80 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झालेली आहे। पोषण आहार हा 2 महिन्यापूर्वीचा असल्यानं विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची माहिती कळते आहे।